Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिवसेना बच्चू कडूंच्या विधानामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 2019मध्ये भाजपकडून उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला. तसाच दगाफटका 2024मध्ये एकनाथ शिंदेसोबत झाल्याचे एकंदरीत चित्र आहे, असे वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे. तर अशा पद्धतीची विधाने बच्चू कडूंनी करू नये. बच्चू कडू हे प्रहारमध्ये नाहीत तर शिवसेनेत आहेत. अशा पद्धतीची विधाने करताना बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. युती झाली पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे. युती झाली नाही तर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरले तर शिवसेनेने सक्षम असले पाहिजे. जितक्या जास्त जागा पक्षाने लढाव्यात तितके आमच्यासाठी महत्त्वाचे असेल. 2019मध्ये उद्धव ठाकरे आणि 2024मध्ये एकनाथ शिंदेसोबत दगाफटका झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. भाजप स्वबळावर तयारी करत असेल तर शिवसेनेने मागे राहू नये. आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी सगळ्यांनी कामाला लागले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च भेटले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज बुलंद झाला पाहिजे, असे बच्चू कडूंनी म्हटले आहे. यावर नवनाथ बन म्हणाले, बच्चू कडूंनी इतिहास पाहिला पाहिजे. 2019मध्ये निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते. फक्त खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसला साथ दिली. दगाफटका कुणी केला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. बच्चू कडू हे विस्मरणीत गेले असतील तर त्यांनी इतिहास एकदा पाहिला पाहिजे. 2029मध्ये आम्ही महायुतीत म्हणूनच लढण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु अशा पद्धतीचे विधाने बच्चू कडूंनी करू नये. बच्चू कडू हे प्रहारमध्ये नाही तर शिवसेनेत आहेत. अशा पद्धतीचे विधाने करताना बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेची परवानगी घेतली का? एकनाथ शिंदेंनी अनेकदा जाहीरपणे सांगितले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तरीही बच्चू कडू बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. शिवसेना ही महायुतीत घटक पक्ष आहे. अशी विधाने करण्यापूर्वी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली पाहिजे, असा सल्ला बन यांनी बच्चू कडूंना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.